तुमच्या घरातली तुळस सुद्धा सारखी सुकून जाते किंवा वाळून जाते आणि पानं गळून पडतात, काळी पडते. कितीही तुम्ही त्याला पाणी घालता, व्यवस्थित त्याला म्हणजे उन्हात ठेवता, व्यवस्थित सगळं करता, तरी सुद्धा सुकून जाते. याच्या मागचं कारण काय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला जर काही प्रयोग करून बघायचा असेल ना, तर तुम्ही तो प्रयोग नक्कीच करा. आणि त्याबरोबर अजून एक सोपा उपाय पण सांगणार आहे. तुमच्या घरात जर का नकारात्मक शक्तींचा वास असेल किंवा नेगेटिव्हिटी असेल, घरात खूप नेगेटिव्ह थॉट्स येत असतील, घरात करमत नसेल, काही काम करायची इच्छा होत नसेल, सगळीकडनं दुःख वाटत असेल, काही इच्छा होत नसेल, अशा वेळेस आहे ना, तुम्ही तुमच्या घराबाहेर म्हणजे दाराच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुळस ठेवावी. एक रोप आणावं 20-30 रुपयाचं आणि ते बाहेर ठेवावं. आणि त्याचबरोबर कोरफड ठेवावी. कोरफडीबरोबर तुम्ही बघाल तर कोरफड काय करते, सगळी नकारात्मकता ही शोषून घेते आणि त्यामुळे तुमची तुळस जी आहे ती सुकणार नाही, अजिबात सुकणार नाही. आणि फक्त तुळस ठेवून बघा, कोरफड ठेवू नका. तुम्ही बघाल की तुळस जी आहे ती सगळी नकारात्मकता शोषून घेते, पण त्यामुळे त्या नकारात्मकतेमुळे ती पूर्णपणे वाळून जाते. आणि हो, तुमच्या तुळसच्या मागे जे कारण आहे वाळून जाण्याचं, ते हेच आहे की तुमच्या आजूबाजूला बाहेरनं येणारी जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेते आणि त्यामुळे तुम्ही कितीही पाणी घाला, कितीही उन्हात ठेवा, तरीही ती वाढते. हो, पाणी व्यवस्थित टाकणं, उन्हात ठेवणं किंवा बाकीची काळजी घेणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण हेही त्यातलं एक कारण आहे. आता नक्की करायचं काय, कोणत्या गोष्टी असतात, हे सुद्धा मी पुढे तुम्हाला नक्कीच सांगेन. श्री स्वामी समर्थ.